जादूटोना पुरोगामी महाराष्ट्राला एक अभिशाप। महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हटलं जातं, कारण महाराष्ट्राला संतांचा वारसा आहे। संतांनी भोळ्या बाबड्या जनतेला अंधश्रद्धेमधून बाहेर काढण्याचा सतत प्रयत्न केला। संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगात सांगून गेले, मंत्राची वैरी मरे तर का बांधावी कट्यारे। परंतु आज अशिक्षितच नव्हे तर उच्च शिक्षित लोक सुद्धा अशा मंत्रांवर तंत्रांवर विश्वास ठेवतात। महाराष्ट्राचे ग्रामीण भागात आजही जादूटोणा करणारे मांत्रिक बाबांकडे लोकांचं जाणं सुरूच आहे। अमरावती जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा तालुक्यात किंवा गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात आजही अशा मांत्रिक बाबांनी आपले बस्तान मांडलेले दिसून येते। लोकांच्या अशिक्षिततेचा गैरफायदा घेऊन ही बाबा उर्फ भूमका मंडळी आपला व्यवसाय करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, प्राध्यापक श्याम मानव यांनी समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आपले संपूर्ण आयुष्य कष्टी घातले आहे। मात्र आजही महाराष्ट्रात जादूटोणा आणि अंधश्रद्धेवर मोठ्या प्रमाणात विश्वास असलेले अनेक जण आहेत। अंधश्रद्धेचे विविध प्रकार आहेत। यामध्ये काळी जादू, तंत्रमंत्र, जादूटोणा, नरबळी, भानामती, भूतप्रेत, करणी, गुप्तधन, पैशाचा पाऊस पाडणे इत्यादीचा समावेश होतो। अंधश्रद्धेमुळे निरपराध जीवांचे बळी जातात। काही ढोंगी लोकांमुळे, अशिक्षितांमुळे आणि जुन्या रूढी परंपरा विचारसरणीमुळे अंधश्रद्धेचे प्रमाण वाढते। काळजाचा थरकाप उडविणारी अशीच एक घटना काही महिन्यापूर्वी नागपूर जिल्ह्यात घडली आहे। गुप्तधनासाठी तसेच अमरत्व आणि चिरतारुण्य प्राप्त करण्यासाठी एका मांत्रिकाचे सल्ल्यावरून चक्क स्वतःच्या बहिणीस, तिच्या पतीस, मुलास आणि सासूची निर्घृण हत्या केली। एवढंच नव्हे तर त्याने स्वतःच्या मुलाला सुद्धा यमसदनी पाठविले। पोलीस तपास पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा घटनास्थळावर जादूटोण्याचे साहित्य, मिरची, लिंबू, हळद, कुंकू, बाहुली आणि कापलेले केस आढळून आले। अशाच प्रकारे अघोरी कृत्याचा कळस गाठणारी एक घटना काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातील बोर्दा या खेड्यात घडली। आपला 2 वर्ष वयाचा मुलगा आजारी झाल्यानंतर त्याला दवाखान्यात न नेता त्याच्या वडिलांनी त्याला एका मांत्रिकाकडे नेलं। मुलाचं पोट फुगलेलं होतं आणि त्याला पोटदुखीचा त्रास होत असताना मांत्रिकाने त्या मुलाचा इलाज करताना त्याच्या शरीरावर गरम केलेल्या विळ्याच्या पात्याचे चक्क 100 डाग देऊन त्या निरागस मुलास मरणाच्या दारात नेऊन ठेवले। आता बघूया अंधश्रद्धेचे प्रकार। यामध्ये सर्वप्रथम आहे भूत, प्रेत आणि पिशाच। अस्तित्वात नसलेल्या भूताची असलेली भीती प्रत्येकाला असते। समाजात असे फार कमी लोक असतील ज्यांना भूत, चुडेल, मुंजा, लावडीन याविषयी माहिती नसेल। तुमच्यापैकी कोणी भूताविषयी ऐकलं आहे का? भूताविषयी अनेक लोक बोलतात की भूत पांढऱ्या रंगाचं असतं, रात्री 12 वाजता निघतं, भूताचे पाय उलटे असतात, ते चिंच, पिंपळाच्या झाडावर असतं, भूत चांबड्याच्या चपलेला आणि आगीला घाबरतं, भूत माणसाच्या अंगात येतात, भूत माणसाला झपाटते वगैरे वगैरे। अशा प्रकारचं भूत आपल्यापैकी कोणी बघितलंय का? किंवा कोणी आजपर्यंत त्याचा फोटो घेतलाय का? माणूस मेल्यानंतर त्याच्या अतृप्त आत्मा भटकतो आणि कुणाच्याही शरीरात प्रवेश करून आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडतो, अशी सर्वसामान्य कल्पना आहे। खरे तर प्रत्येकाच्या मनावर लहानपणापासून भूत असण्याचे संस्कार झालेले असतात। भूत चिंचेच्या, पिंपळाच्या झाडावर असतो, वेगळी भाषा बोलतो, त्यांच्यात प्रचंड ताकद असते वगैरे। माणूस मेल्यानंतर त्याच्या अतृप्त आत्मा भटकत असतात आणि कुणालाही त्या झपाटतात। कुठे तो मुंजा, लावडी तर कुठे चुडेल या नावाने ओळखला जातो। परंतु विज्ञान आत्मा मानत नाही, कारण विज्ञानाने आत्मा शोधला पण तो सापडलाच नाही। ज्या गोष्टीचा पुरावा नाही ती गोष्ट विज्ञान मानत नाही। याचाच अर्थ या जगात भूत नसते। भूत माणसाच्या डोक्यात असते। खरे तर माणूस मेल्यानंतर ब्रेन तंतू नष्ट होतात, त्यामुळे आठवण, ओळख या गोष्टीच शिल्लक राहत नाहीत। तरी भूत झपाटते, अंगात येते, कसे ते आता आपण पाहू। भूत 3 प्रकारे माणसाला लागते। एक म्हणजे सूचनेवरून लागणारे भूत, दुसरे ढोंग, यालाच मॅलिंगरिंग असे म्हणतात।
तर तिसरे म्हणजे गंभीर मानसिक आजारामुळे लागणारं भूत. आपल्या देशात जेवढी भूतं लागतात त्यापैकी 10% भूतं सूचनेने लागतात. भूत अंगात आल्यावर माणूस कसे बोलतो, तो कसा वागतो, त्याच्या कृती कशा असतात हे आपण भरपूर ऐकलेलं आहे. यामुळे पुढे कधी अंधारातून एकटं जात असताना डोक्यातील भूताची भीती जागृत होते. उदाहरणार्थ, रात्री अंधारातून चिंचेच्या झाडाखालून तुम्ही जात आहात. 12 वाजले आहेत आणि झाडाच्या मागून खटखट असा आवाज आला. त्याच वेळी झाडावर तुम्हाला काहीतरी पांढरं लटकलेलं दिसलं की तुम्ही धूम ठोकून तिथून पळू लागता आणि दारात येऊन धपकन पडता. शेजारी पाजारी जमा होतात आणि म्हणतात, हा रात्री 12 वाजता चिंचेच्या झाडाखालून आला, याला नक्कीच भूत लागलं असणार. यावेळी तुम्ही अर्धवट तंद्रीच्या अवस्थेत असता. अशावेळी तुमचं अचेतन मन या सूचना ग्रहण करीत असतात आणि मग तुम्ही भूत अंगात आल्यावर लोक जसे करतात तसे वागू लागता. हा केवळ मेंदूला दिलेला सूचनांचा परिणाम असतो. मग भूत लागलेल्या माणसाला नंतर मांत्रिकाकडे नेले जाते. तिथे मांत्रिक याला लागलेलं भूत खूप जहाल आहे असं सांगतो, मंत्र टाकतो, कडुलिंबाच्या फांदीने मारहाण करतो व नंतर तांब्यात ते पकडल्याचा दावाही करतो. भूत अंगातून निघाल्याच्या सूचना मेंदूला जातात आणि त्याचं खरंच भूत उतरते. सूचनेद्वारे लागलेलं भूत सूचनेने उतरते. दुसऱ्या प्रकारचं भूत म्हणजे मॅलिंगरिंग, ढोंग. या देशात 90% भूतं ही स्त्रियांना लागतात. त्यातील किमान 70% मॅलिंगरिंग या प्रकारात मोडतात. या प्रकारात लागलेले भूतं मंत्राने उतरत नाहीत, मांत्रिक मारहाण करतात. अशा स्त्रियांना, मुलींना महिनोमहिने दर्ग्यावर, ठाण्यांवर आणि मंदिरात तसेच चर्चमध्ये भूत उतरवण्याच्या बहाण्याने ठेवलं जातं. तेथील मांत्रिक पुजारी आणून सोडलेल्या स्त्रियांचं अनेकदा लैंगिक शोषण करतात. त्यातील अनेक स्त्रिया नंतर आत्महत्येचा मार्ग निवडतात. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार. बऱ्याचदा हिस्टेरिया, सिझोफ्रेनिया, मॅनिया, डिप्रेशन, पॅरोनिया यांसारखे मानसिक आजार माणसाला जडलेले असतात. परंतु या आजारांनी ग्रस्त व्यक्तीला भूताने झपाटल्याचे सांगितले जाते. यांना मांत्रिकाकडे नेले जाते. मांत्रिक मारहाण करतो, परंतु त्यांच्या अंगातलं भूत निघत नाही. तो जिद्दीला पेटतो आणि अधिक मारहाण करतो. मिरचीची धुरी देणे, केसाला धरून आड्याला टांगणे, दोराने, काठीने किंवा चापकाने मारणे, पादत्राणांचे पाणी पाजणे, शरीरांवर डाग देणे यांसारखे भयानक यातना देणारे उपचार हे मांत्रिक करतात. पण यश येत नाही, कारण हे मानसिक आजार आहे. मांत्रिकाला माहीतच नसतं. आपल्या समाजात या आजाराविषयी मुळीच जागरूकता नाही. म्हणूनच गरोदर स्त्रिया, नवविवाहिता, अपार काबाड कष्ट करणाऱ्या परंतु दुर्लक्षित स्त्रिया, उपासमार आणि अत्याचार निमूटपणे सहन करणाऱ्या स्त्रिया, तरुण मुली यांना वरीलपैकी कोणत्याही प्रकारचा आजार झाला तरीही भूत लागल्याचं सांगून त्यांच्यावर अघोरी उपचार केले जातात. भारतात अशा स्त्रियांना दर्गे, बुवा बाबांचे मठ, मंदिरं, चर्च या ठिकाणी ठेवलं जातं. महिनोमहिने या मुली व महिला तिथे राहतात. सावंगा येथील अवधूत मंदिर, गांगापूर, माहीमचा चर्च ही महाराष्ट्रातील भूत उतरवण्याचे काही ठिकाण मानले जाते. या जगात कुठेही भूत नसते. मित्रांनो, माणूस मेल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही. म्हणूनच बुद्धीचा वापर करा. भूतावर विश्वास ठेवू नका. यानंतर बघूया भानामती. भानामती शब्द सर्वांनीच ऐकला असेल, पण भानामती म्हणजे काय हे सांगता येणं अनेकांना शक्य होत नाही, कारण तशी या विषयाबद्दल समाजात जागृती नाही. भानामती म्हणजे नेमकं काय हे आधी आपण समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीद्वारे एखाद्या विशिष्ट उद्देश साध्य करण्याकरिता कळत नकळतपणे घरात किंवा गावात वेगवेगळ्या प्रकारच्या अमानवीय वाटाव्यात अशा घटना घडवून आणून त्याद्वारे दहशत निर्माण करणे म्हणजे भानामती म्हणता येईल. एखादी अतृप्त आत्मा, सैतान, भूत हे घडवून आणते किंवा एखादा बुवा, बावा, मांत्रिक आपल्या मंत्रशक्तीने भूतांना वश करून त्यांच्याकडून हे करवून घेतो, असा सर्वसामान्य समज आहे. हे आत्मे किंवा भूत आपल्या इच्छा याद्वारे पूर्ण करतात असेही समजण्यात येते. भानामती करते या संशयावरून अनेक महिलांचा अमानुष छळ झालाय आणि अजूनही होतोय. कितीतरी महिलांचा तर बळी गेलाय. याला कारणीभूत कोण? तर भानामतीवर उपाय सांगणारे बुवा, बाबा, मांत्रिक. कारण तेच.
अमुक अमुक लुगडं घालणारी, जिच्या घरासमोर निंबाचं झाड आहे तिनेच भानामती केली आहे वगैरे सांगणारे आणि आपली अंधश्रद्धा समाज जराही विचार न करता तिचे हालहाल करून तिचा जीव घेणार. अनेकदा गावात किंवा गावाशेजारी राहणारे पुजारी मांत्रिक सुद्धा असे प्रकार घडवून आणू शकतात. भूताटकी अद्वित भौतिक शक्तीची दहशत माजवली की गावकऱ्यांना आपली गरज वाटेल आणि आपलं दुकान चालेल या उद्देशातून सुद्धा भानामती घडत असतात. करणी ग्रामीण भागापासून तर शहरी भागातील माणसांच्या मनात दहशत निर्माण करणारी अंधश्रद्धा म्हणजे करणी. करणी हा शब्द अगदी बालमनापासून प्रत्येकाच्या मनावर कोरला गेलाय आणि प्रत्येकाने ऐकलेला आहे. प्रत्येक गावात करणी करणारी एकतरी कर्नाटकी स्त्री आहेच हे लोकांच्या बोलण्यातून सतत जाणवतं. काय असतो करणी हा प्रकार? मागील काही वर्षातील गुन्ह्याचा आढावा घेतला असता असे निदर्शनास येतं की ग्रामीण भागातील काही मुली आपले कपडे बाहेर वाळत टाकत नाहीत, केसांचा गुंता बाहेर फेकत नाहीत, बाहेर जाताना रस्त्याने चौफेर लक्ष ठेवताना दिसतात, कारण आपल्या पायाखालची माती कोणी नेऊ नये. कारण काय तर गावातील कर्नाटकी स्त्री वस्त्र केस घेऊन त्याची आपल्या नावाची काळ्या रंगाची बाहुली बनवते आणि आपल्यावर करणी करते. बरं, करणी करणाऱ्या स्त्रीला करणी करण्यासाठी प्रत्यक्ष जाण्याचीही गरज नसते. ती आहे तिथूनच एखाद्यावर करणी करू शकते. ज्याच्या नावाची बाहुली बनवलेली असते त्या बाहुलीवर प्रयोग करून हवं ते उद्दिष्ट ती कर्नाटकी स्त्री साध्य करते. समजा एखाद्या व्यक्तीचं पोट दुखत असेल, पोटात तीव्र कळा येत असतील, तर ग्रामीण भागात अशा वेळी म्हटलं जातं की हे बाहेरचं आहे, यावर डॉक्टर काहीच करू शकत नाही. अशावेळी असं समजलं जातं की कुणीतरी त्या व्यक्तीच्या नावाची बाहुली बनवली आहे, कारण ह्या काळ्या बाहुलीच्या पोटात मांत्रिक किंवा कर्नाटकी स्त्री सुई खूप असते. त्यामुळेच या वेदनांना त्या व्यक्तीला सामोरे जावं लागतं. ह्या बाहुलीला जारण मारण्याची बाहुली म्हटलं जाते. अशावेळी मांत्रिक वेगवेगळे उपाय करतो. करणी कोणी केली हे देखील सांगतो. मी सांगेल त्याप्रमाणे केल्यास ही बाधा दूर करू शकतो असेही म्हणतो. करणी बाधित व्यक्तीला विशेषतः अमावस्या पौर्णिमेला जास्त त्रास होतो असेही सांगितले जाते. आज 21व्या शतकात विज्ञान युगात वावरत असताना देखील करणीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची कमतरता नाही. लोक हा विचार करीत नाही, अशा विद्यांमध्ये भारत पारंगत असता तर महासत्ता झाला असता किंवा भारताला लष्करावर फार खर्च करावा लागला नसता. भारतीय सैन्याला सीमेवर गस्त घालावी लागली नसती किंवा मोठमोठ्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये आपल्या सैनिकांना प्राण गमवावे लागले नसते. या विद्येमध्ये पारंगत लोकांचा वापर करून आपण हवे ते साध्य केले असते. पण हे सर्व खोटं आहे. मंत्रतंत्राने काहीही साध्य होत नाही. उलट माणूस मानसिकरित्या दुबळा बनतो. नरबळी नरबळी म्हणजे मनुष्य प्राण्याचा बळी दिला जातो तर गुप्तधन हमखास सापडते अशी एक अंधश्रद्धा आहे. मग त्यासाठीच बळी देण्यासाठी नर शोधायचा आणि मग त्याचा जीव घेऊन धन हुडकायचे असे प्रकार होत राहतात. ते करणाऱ्यांना धन तर सापडतच नाही, पण कुणाच्या तरी घरचं पुत्रधन मात्र हे नरपशु कायमचे नष्ट करून टाकतात. शेवटी प्रत्येक घटनेमागे अर्थकारण असतं. गुप्तधनाचा शोध असो की अंधश्रद्धेतून घडणारे दुसरेही प्रकार असोत, त्यांचा संबंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अर्थकारणाशी असतोच. अर्थाचे आकर्षण ही मानवी प्रवृत्ती आहे, मात्र त्यासाठी एखाद्याचा अशा पद्धतीने बळी घेणे ही विकृती वेळीच ठेचण्याची गरज आहे. नरबळीसारखे एखादे प्रकरण घडले की महिनाभर त्यावर चर्चा होते. प्रकरण कोर्टात गेले की पुन्हा सारे शांत. पण असे विषय प्रासंगिक नसतात, असूही नयेत. अशा प्रकारांविषयी सातत्याने जागृती घडविणे आवश्यक असते. आता पुढे पाहूया गुप्तधन. आधुनिक समाजातील प्रत्येकाची ओढ भौतिक सुखाकडे आहे. भौतिक सुखासाठी जो तो धडपडत असताना दिसून येतो आणि यासाठी मग त्याची कोणत्याही स्तरावर जाण्याची तयारी असते. गुप्तधन काढणे, पैशाचा पाऊस पाडणे ह्या संकल्पना यातूनच जन्माला येतात. घरात गुप्तधन असल्याचं आणि मुलगा होण्यासाठी अघोरी पूजा करायला लागेल असं सांगून भोंदूबाबांकडून एकाच घरातील 5 बहिणींचं लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घरात पुत्रप्राप्ती होऊ नये यासाठी घरातील सदस्यांवर नात्यातील एका बाईने करणी केली आहे. तसेच तुमच्या घरात एका खोलीमध्ये गुप्तधन आहे, त्यात अनेक मौल्यवान वस्तू आहेत, त्याशिवाय तुमच्या घरातील एका मुलीचा जीवही धोक्यात आहे असे या भोंदूबाबाने या कुटुंबाला सांगितलं होतं.
पुत्रप्राप्ती होण्यासाठी आणि गुप्तधन मिळवण्यासाठी तुम्हाला घरातील 3 उतारे आणि नग्न पूजा करावी लागेल. पूजा आणि उतारे केले नाहीत तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जीवितास मोठा धोका आहे असे सांगून या भोंदूबाबाने लाखो रुपये उकळलेच. शिवाय एकाच घरातील 5 बहिणींचा लैंगिक छळ देखील केला. दरम्यान पोलिसांनी त्या भोंदूबाबा विरुद्ध गुन्हा नोंद करून त्यास गजाआड केलाय. शेवटी अशा घटनांना पाहून म्हणावेसे वाटते, या अंधश्रद्धेच्या तुम्ही जाऊ नका असे आहारी. कराल संसाराची राख, सोडा ही बुवाबाजी सारी. समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 2013 साली कठोर कायदा अंमलात आणला असून या कायद्याचं नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 असा आहे. हा कायदा दिनांक 20 डिसेंबर 2013 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात अंमलात आला असून असा कायदा अंमलात आणणारे महाराष्ट्र राज्य देशातील एकमेव राज्य आहे. या कायद्याचे कलम 3 पोट कलम 1 नुसार कोणतीही व्यक्ती एकतर स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा करणार नाही किंवा त्याचे प्रचलन किंवा प्रचार आचरण करणार नाही. तसेच इतर कोणास प्रचालन प्रचार किंवा आचरण करावयास लावणार नाही. कलम 3 पोट कलम 2 नुसार कोणतीही व्यक्ती स्वतः किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा अशा स्वरूपाची कोणतीही कृती केली असेल किंवा त्याची जाहिरात आचरण प्रचार प्रचालन केलं असेल तर तो या कायद्याच्या तरतुदीखाली अपराध ठरेल आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती दोष सिद्ध झाल्यानंतर 6 महिन्यांहून कमी नसेल परंतु 7 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि 5,000 रुपयापेक्षा कमी नसेल परंतु 50,000 रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल. खालील नमूद कोणतेही कृत्य या कायद्यान्वये गुन्हा ठरतो. भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, तिचे केस उपटणे, शरीरावर तापलेल्या वस्तूचे चटके देऊन इजा पोहोचविणे, व्यक्तीच्या तोंडात मूत्र किंवा विष्ठा घालून तिचा अमानुष छळ करणे, एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कार करून दाखविणे किंवा त्यापासून आर्थिक प्राप्ती करणे, तसेच अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे किंवा त्यांच्यावर दहशत बसविणे. अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्यासाठी जीवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जीवघेण्या जखमा होतात अशा अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे. मौल्यवान वस्तू गुप्तधन यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने करणी भानामती या नावाने कोणतेही अमानुष अनिष्ट व अघोरी कृत्य आणि जादूटोणा करणे किंवा जारण मारण यांच्या नावाने व त्यासारख्या अन्य कारणाने नरबळी देणे किंवा देण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याकरिता प्रवृत्त करणे. आपल्या अंगात अंतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अंतींद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे. एखादी व्यक्ती करणी जादूटोणा करते किंवा भूत लावते किंवा मंत्रतंत्राने जनावराचे दूध आटवते असे सांगून त्या व्यक्तीबद्दल तशी समजूत निर्माण करणे किंवा एखादी व्यक्ती अपशकुनी आहे असे भासवून तिचे जगणे मुश्किल करणे. जारण मारण करणी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे किंवा तिची नग्नावस्थेत धिंड काढणे, मंत्राच्या साह्याने भूत पिशाच्यांना आव्हान करून किंवा भूत पिशाच्यांना आव्हान करीन अशी धमकी देऊन एकूणच लोकांच्या मनात भीती निर्माण करणे, शारीरिक इजा होण्यास भूताचा किंवा अमानवी शक्तीचा कोप असल्याचा समज करून लोकांना वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी त्यांना अघोरी कृत्ये उपाय करण्यास प्रवृत्त करणे, कुत्रा साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला उपचार घेण्यापासून रोखून त्याऐवजी तंत्रमंत्र गंडदोरे किंवा यासारखे उपचार करणे, बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवितो असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदलून दाखवितो असा दावा करणे, स्वतःमध्ये विशेष अलौकिक शक्ती असल्याचे किंवा कुणाचा तरी अवतार असल्याचे किंवा स्वतःच पवित्र आत्मा असल्याचे भासवून त्याच्या नादी लागलेल्या व्यक्तीस
पूर्वजन्मी तू माझी पत्नी किंवा पती किंवा प्रियसी प्रियकर होता असे सांगून त्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे. एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवून त्याद्वारे अन्य व्यक्तीची लुबाडणूक करणे. आपण बघितले कोणते कृत्य कायद्यान्वये गुन्हा ठरतो. आता आपण बघूया कोणते कृत्य कायद्यान्वये गुन्हा ठरणार नाही. कोणत्याही धार्मिक व आध्यात्मिक स्थळाच्या ठिकाणी घेतलेल्या प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा या प्रकारचे उपासना मार्ग, तसेच वारकरी संप्रदायाच्या व इतर वाऱ्या, हरिपाठ, कीर्तन, प्रवचने, भजने व इतर धार्मिक व पारंपरिक शास्त्रांचे तसेच विद्या व कलांचे शिक्षण, आचरण, प्रचार व प्रसार, दिवंगत संतांचे चमत्कार सांगणे, त्यांचा प्रचार व साहित्य वितरण करणे, तसेच शारीरिक व आर्थिक नुकसान न करणाऱ्या धर्मगुरूंचे चमत्कार सांगणे, त्याचा प्रसार व साहित्य वितरण करणे. घर, मंदिर, दर्गा, गुरुद्वारा, चर्च किंवा इतर प्रार्थनास्थळ अशा ठिकाणी व्यक्तींकडून किंवा व्यवस्थापनांद्वारे शारीरिक व आर्थिक नुकसान न करणारे अशा प्रकारचे केले जाणारे प्रार्थना, उपासना व सर्व धार्मिक विधी, सर्व धार्मिक उत्सव, सण, विधी, प्रार्थना, मिरवणूक व तया संबंधातील इतर धार्मिक कृत्ये, अंगात येणे, कडक लक्ष्मी, व्रतवैकल्ये, उपवास, नवस बोलणे, मन्नत मागणे, मोहरम, मिरवणूक इत्यादी सर्व धार्मिक विधी. धार्मिक विधीनुसार लहान मुलांचे कान व नाक टोचणे, जैन धर्मियांद्वारा करण्यात येणारे केशलोचन यांसारखे धार्मिक विधी. वास्तुशास्त्रानुसार तसेच जोशी, ज्योतिषी, नंदी बैलवाले यांद्वारे दिला जाणारा सल्ला, जमिनीखालचे पाणी सांगण्याबद्दल सल्ला, वरीलपैकी कोणतेही कृत्य हे या कायद्यान्वये गुन्हा ठरत नाही, हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे. समाजाच्या मनामध्ये असलेल्या भीतीचा काही लोक फायदा घेतात आणि ते लोक त्यावर स्वतःची भाकरी सुद्धा शेकतात. तर आपण अशा काही लोकांच्या फासात न अडकता स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि स्वतःचे कार्य करत राहा. अंधश्रद्धेचा जन्म हा श्रद्धेतूनच झालाय. म्हणूनच डोक्याचे दरवाजे उघडे ठेवून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. कारण अंधश्रद्धा समाजाला लागलेली एक कीड आहे. ती कीड दिवसेंदिवस पसरू न देता आपण त्यावर काहीतरी औषध शोधून काढायला हवे. चला तर सुरुवात करूया. आपल्या आजूबाजूला जर आपल्याला कोणीही अंधश्रद्धेला थारा देताना आढळल्यास किंवा काळी जादू, तंत्रमंत्र, जादूटोणा, नरबळी, भानामती, भूत, प्रेत, करणी, गुप्तधन काढणे, पैशाचा पाऊस पाडणे यांसारखे प्रकार आपल्या आजूबाजूला निदर्शनास आल्यास याबाबतची माहिती अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या खालील हेल्पलाईन क्रमांकांवर त्वरित द्यावी किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा याबाबत माहिती देऊ शकता. हेल्पलाईन क्रमांक 100 आणि 7588210000. दूरध्वनी क्रमांक 0721 266 5041. मोबाईल आणि व्हॉट्सअप क्रमांक 7588410000. अमरावती ग्रामीण पोलीस दलाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तसेच शाळा आणि महाविद्यालय इथे उपलब्ध करून दिलेल्या तक्रार पेटीद्वारे सुद्धा तुम्ही तुमची तक्रार देऊ शकतात. जय हिंद.